आज आपण बघणार आहोत पी एम स्वनिधी लोन कशा पद्धतीने घ्यायचा. स्ट्रीट वेंडर लोन. स्ट्रीट वेंडर लोन या लोकांसाठी भेटतं जे भाजीपाल्याचा बिझनेस करतात, जे रस्त्यावर व्यवसाय करतात, या लोकांसाठी ते लोन असतात. जसे की तुम्ही फास्ट फूडचा बिझनेस करतात किंवा कुठलाही करू शकता. रस्त्यावरचा जो काही बिझनेस असून तुम्ही बिझनेस करता, तुमच्या त्या बिझनेसला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पी एम स्वनिधी म्हणून सुरुवातीला 10,000 भेटतात, नंतर 20,000 भेटतात, असे 50,000. आपल्याला 3 पद्धतीने कशा पद्धतीने लोन भेटतं आपण ते आपण बनवूया. चला हे बघूया आपण कशा पद्धतीनं अप्लाय करायचं. सुरुवातीला आपल्याला पी एम स्वनिधी या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे गेल्यानंतर क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस आहे. तर आपण फर्स्ट टाइम करताना 10,000 रुपयाला करायचं. अप्लाय फॉर लोन ते 10,000चं, अप्लाय लोन 20,000, अप्लाय लोन 50,000, अशा पद्धतीचे 3 लोन आपल्याला भेटतात. तर आपण फर्स्ट टाइम घेतात त्यामुळे अप्लाय एल कम लोन यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा. आणि नंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा. आणि रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचं. ओटीपी व्हेरीफाय करायचा. ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला असे 2 ऑप्शन येतात. तुम्ही ज्या ऑप्शनमध्ये बसता ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आणि नेक्स्टवर क्लिक करायचं. इथे आपला आधार नंबर टाकायचा. त्यानंतर व्हेरीफाय करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक व्हेरीफाय विथ बायोमेट्रिक, व्हेरीफाय विथ ओटीपी. आपल्याला ओटीपीनं सोप्या पद्धतीने, त्यामुळे आपण ओटीपीनं करणार. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस समोर आपल्याला दिसेल. तर स्टेट करायचं. समजा मी जसं महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र करायचं. आपलं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा. ग्रामपंचायत महानगरपालिका. आपल्याला औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करायचं. इथे आपल्याला आपलं फादरचं किंवा स्पाऊसचं नेम टाकायचं. डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक फिल झालेलं आहे. आपलं मॅरिटल स्टेटस टाकायचं, सिंगल मॅरिड. इथं कॅन्डिडेट मॅरिड असल्यामुळे आपण मॅरिड टाकणार. सोशल कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्यानंतर आपला वोटर आय डी नंबर टाकायचा असेल तर. वोटर आय डी नंबर टाकल्यानंतर पुढे यायचं आपल्याला. इथं आपल्याला फॅमिली डिटेल्स सिलेक्ट करायची. आपल्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर असेल तुमच्या पद्धतीनं सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपला ॲड्रेस ऑटोमॅटिक इथं अटॅच झालेला आहे, आधार कार्डचा ॲड्रेस. तुमचा ॲड्रेस जरा खालचा ॲड्रेस जरा काही बदलला असेल तर, करंट ॲड्रेस बदलला असेल तर करंट ॲड्रेस टाकायचा. आणि सेम असेल तर सेम ॲज करायचं. माझा ॲड्रेस सेम आहे. नेम ऑफ ॲक्टिव्हिटी. तुम्ही कुठले ॲक्टिव्हिटी करता. तुम्ही फास्ट फूडचा करता, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स करता, असे काही जे काय असेल ते आपलं कॅटेगरी सिलेक्ट करायची. माझं आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. माझं इथे मी प्लेस सिलेक्ट करेन. मी फिरतो किंवा एका जागी बसून विकतो, यासाठी फिक्स लोकेशन करायचं. ड्युरेशन ऑफ द वेंडिंग. तुम्ही कधीपासून हा बिझनेस करता. मी 2022 पासून करतो.
2022 डिसेंबरपासून मी करतो. वेंडिंग डेज म्हणजे तुम्ही किती दिवस चालू ठेवता हप्त्यातले. 6 दिवस आपण ठेवतो, मग 6 दिवस करणार. आपला टायमिंग किती आहे? सकाळी समजा 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत. म्हणजे करायचं 9 AM ते संध्याकाळी 6. आपण कुठल्या ठिकाणी व्यवसाय करतो ते लोकेशन टाकायचं. इधर लँडमार्क टाकायचं आपली जवळची कोण. आपल्या इथं शहराचा पिनकोड टाकायचा. त्यानंतर खाली याच्या समोरची माहिती भरायला. तुमच्याकडे बँकेचं स्टेटमेंट असेल तर त्याला येस करायचं. बाकी तुम्ही मेंबर ऑफ डिटेल्स एनी स्ट्रीट वेंडर असोसिएशन कॉपी ऑफ मेंबर कार्ड एनी अदर प्रूफ हे माझ्याकडे नाही, त्यामुळं नो करायचं. हे सुद्धा माझ्याकडे नाही, त्यामुळे याला सुद्धा नो करायचं. रिक्वेस्ट फॉर लोकल इन्क्वायरी त्यासाठी सुद्धा नो करायचं. तुमचं इथं मंथली इन्कम किती आहे ते टाकायचं. आपली बँक कुठली ती सिलेक्ट करायची इथे. अशा पद्धतीनं आपल्याला नेम ऑफ बँक निवडायचं. इथं IFSC कोड टाकायचा. तुमचं जे कुठलं शाखा असेल ते लोन टाकायचं. इथं आपला अकाउंट नंबर टाकायचा. तुम्ही एक्झिस्टिंग लोन आउटस्टँडिंग यापूर्वी तुम्ही कुठलं लोन घेतलं असेल तर त्याची माहिती टाकायची. लोन किती घेतलं, त्याचं EMI किती आहे ते टाकायचं. मी कुठलं लोन नाही घेतलं मग ते टाकणार नाही. तर माझ्या आता हे लोन घ्यायची पहिली टर्म आहे, त्यामुळे मी 10,000 रुपये टाकणार. 10,000. तुम्हाला हे कशासाठी पाहिजे? वर्किंग कॅपिटल, बिझनेस एक्सप्रेशन, परचेस ऑफ असेस्ट. माझं बिझनेस एक्सप्रेशन मी करतो. माहिती बनवून झालेलं सेव्ह करायचं. डिटेल सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज येतो. त्यानंतर सबमिट करायचं. तर आपल्याला ॲप्लिकेंट फोटो ऑलरेडी असल्यामुळे ते अपलोड झालं आहे. त्यानंतर आपल्याला फक्त आता बँक पासबुक इथं अपलोड करायचं. बँक पासबुक हे 1 MB पर्यंत असावं. आपलं बँक पासबुक अपडेट सक्सेसफुल झालं. पुन्हा सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट युअर ॲप्लिकेशन टू अवर प्रिफर्ड लेंडर हे सिलेक्ट करायचं. प्रिफर्ड आपली बँक सिलेक्ट करायची. आपला ब्रँच कोड सिलेक्ट करायचा. पुन्हा खाली स्कोर करायचा. सेव्ह करायचा आणि सबमिट करायचं. हे असं तुम्हाला सक्सेसफुल झाल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड असा मेसेज येतो. इथे मग यावर डन करायचं. डन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस बघायला मिळतोय. हे असं एरर फॉर्म इथं आपल्याला ओपन होतो. आता सध्या आपला ॲप्लिकेशन आपण पूर्णपणे भरलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.